नमस्कार, मी आहे मध्यमवर्गीय तरुण आणि मी आता आलोय ऑफिसवरून माझ्या घरी. पण मी घरी आल्या सुरू होतं, संकेत ते जरा लाईट बिल भर आणि मी बाजारात जाते किराणा भरायला, तर मला 5,000 रुपये फक्त दे. दादा ऐक ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊयात मस्तपैकी. 6-7 महिने झाले आपण कुठे गेलोच नाही होत. संकेत, अरे माझा जरा मित्र ऍडमिट आहे हॉस्पिटलला, त्याला जरा बघायला जायचं आहे. जरा 10,000 रुपये देतोस काय? हो, पाठवतो ना. होईल ना आपल्याकडून पैशांची? घरातला तरुण मुलगा आहे ना मी. माझ्याकडनं ह्या सगळ्या अपेक्षा नाही ठेवणार, मग कुणाकडनं ठेवणार? पण खरं सांगू का, 30-40 हजाराच्या पगारात हे एवढं सगळं मॅनेज करणं म्हणजे कामागुम होतो. आम्ही तरुण मुलं खूप टेन्शन येतं. पण जेव्हा आम्हाला टेन्शन येतं ना, तेव्हा आम्ही आमच्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीला फोन करतो. हॅलो, कुठेस रे? आवाज का रे असं वाटतोय तुझा? काय झालंय का? काय नाही, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ए बाबा, काय जीव बीव देतोस की काय? नाही, कोणत्याही अपेक्षा न ठेवता माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत आहेस ना, त्यासाठी थँक्यू. अबे तुला कसलं टेन्शन आलं? बोलू नंतर. आता भले मी फोन ठेवून दिला असेल, पण माझा मित्र माझा असा कापरा आवाज ऐकून तिकडे बेचैन झाला असेल. 5 सेकंदात तो मला परत कॉल करेल. हॅलो, 10 मिनिटात मला कट्ट्यावरती भेट. तुला आलेल्या टेन्शनला दोघे मिळून घोडा लावू. निघालो होता कट्ट्यावरती टेन्शन दूर करायला. नखरे करणारी गर्लफ्रेंड ठेवण्यापेक्षा ना, शिव्या घालणारे मित्र ठेवा, टेन्शन लगेच जाईल.